करमाळा शहरातील महात्मा गांधी विद्यालयातील इयत्ता 10वी मधील विद्यार्थिनी श्रावणी राहुल लिमकर ही सज्जनगड येथे आपल्या क्लासेस मधील विद्यार्थ्यांसह सहलीला गेली होती, परंतु तिची ही सहल अखेरची ठरली। सज्जनगडावरच तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। रविवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना सज्जनगड सातारा येथे घडली आहे। समजलेल्या माहितीनुसार श्रावणी लिमकर हिच्या हृदयाला छिद्र होते। तिला नेहमी धाप लागत असल्याने तिचे आई वडील तिला सहलीला पाठवत नव्हते। मात्र तिने मी सज्जनगड चढणार नाही व मला कास पठार पाहायचे आहे अशी विनंती केली व करमाळा येथील खासगी शिकवणी घेत असलेल्या शहाणे क्लासेस मधील 11 विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षकांसह ही खासगी वाहनाने सहलीला गेली होती। सज्जनगड येथे गेल्यानंतर तिला गड चढण्यास शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी विरोध केला असता तिने विरोधाला न जुमानता सज्जनगड चढून गडावर गेली। गडावर जाऊन तिने देवदर्शन घेतले, तसेच आई वडिलांनाही व्हिडिओ कॉल करून बातचीत केली। त्यानंतर तिला हृदयाचा त्रास सुरू झाला आणि तिला आलेल्या जोराच्या हृदयविकाराच्या झटक्याने तिचा गडावरच मृत्यू झाला। श्रावणीवर आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। तिच्या पश्चात आई वडील, आजी आजोबा, 3 बहिणी व 1 भाऊ असा परिवार आहे। येथील गजराज तरुण मंडळाचे संचालक राहुल लिमकर यांची ती कन्या होती। तिच्या अकस्मात मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे।